फक्त लसणाची फोडणी देऊन एवढे खमंग वरण बनते, नक्की बरोबर ऐकलंय अगदी। तर आज आपण लसूणी वरण कसं बनवायचं ते पाहूयात। तर यामध्ये आपल्याला अजिबात कांदा, टोमॅटो, कढीपत्ता किंवा मसाला यापैकी काहीच नाही टाकायचं, तरी सुद्धा वरण खमंग बनतं। कसं बनणार आहे हे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल, त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की एकदा हे वरण करून बघा। अगदी पुढे तुम्ही ह्याच पद्धतीने वरण कराल, एवढं हे सोप्या पद्धतीने आणि खमंग होणारं वरण तुम्हाला मी सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले मी ते वरण भाताचा कुकर लावून घेतला। वरण छान शिजल्यानंतर आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे असं, आणि त्यामध्येच घोटल्यानंतर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि यामध्ये आपल्याला थोडंसं आता गरम पाणी टाकून घ्यायचं। गरम पाणीच टाकल्यामुळे जे ते वरणाची चव चांगली लागते, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। आता हे मिक्स करून ठेवल्यानंतर एका वाटीमध्ये मी थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 8-10, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि हे दोन्ही आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं, एकदम बारीक आपल्याला वाटून नाही घ्यायचं, तरच आपल्या वरणाची चव जी आहे ती मस्त लागते। आता इथे आपण लसण कुटून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान गरम झालं का आपण जिरे आणि मोहरीची छान फोडणी टाकून द्यायची आपल्याला। ते दोन्ही तडतडले का लगेच आपल्याला लसण कुटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथे बारीक लसण घेऊ नका, का बरं म्हटलं, कारण जर आपण जास्त बारीक केलं तर जेव्हा फोडणी टाकलं त्यानंतर ते करपला तर चव वरणाची जी ती बिघडू शकते। तर इथे लसण थोडासा परतला का लगेच यामध्ये टाकून घेतली थोडीशी हळद, 1 चमच लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकलं आणि आपण इथे टाकलेला आहे 1 चमच कारळाचा कूट। त्यामुळे वरणाला जे ते खमंगपणा तर येतो, दाटसरपणा सुद्धा छान येतो। आता हे सगळं मिक्स केलं का लगेच आपल्याला वरण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता अगदी झटपट फोडणी दिल्यानंतर सुद्धा चवीला खमंग लागणारं, तोंडाची चव वाढवणारं हे वरण चटपट तयार होतं आणि चवीला खूप मस्त लागतं। आता त्यानंतर आपल्याला किती पातळ हवं आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्या अंदाजानुसार थोडंसं मीठ कमी जास्त आपण करू शकतो। आता याला आपल्याला कमी गॅसवर जे आहे ते हलकीशी आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची, चांगलं शिजू द्यायचं वरण। खूप जास्त पण शिजू द्यायचं नाही, नाहीतर जी आहे ती वरणाची चव बिघडू शकते, त्यामुळे ती एक काळजी घ्यायची। बऱ्याच वेळा काय होतं की त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग नवीन काय करायचं आणि झटपट पण झालं पाहिजे, खमंग पण झालं पाहिजे, तर यावेळेला असा हा ऑप्शन तुम्हाला अगदी परफेक्ट आहे। नक्की एकदा या पद्धतीने वरण करून बघा। आणि यामध्ये विशेष म्हणजे आपण कोणताच मसालाही वापरला नाही, कांदा नाही, टोमॅटो नाही, तरीसुद्धा चवीला इतर वरणांपेक्षा हे खमंग वरण होतं। फक्त फोडणी टाकताना जे ते लसणाला करपू द्यायचं नाही, मिडियम गॅसवर हलकंसं त्याला परतल्यानंतर लगेच मसाले टाकायचे आणि पटकन आपल्याला वरण टाकायचं, तेवढीच जी काही काळजी घ्यायची आहे। आता वरणाला तुम्ही पाहू शकता अगदी छान उकळी आलेली आहे आणि शेवटी आपण यामध्ये टाकून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर। तर खायला खमंग वरण अगदी रेडी आहे। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा। व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।